नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुवाडी येथे 1.5 कोटींच्या थकीत बिलासाठी युवा कंत्राटदाराने आपलं जीवन संपवले. शेतकरी आत्महत्येनंतर आता शासकीय कंत्राटदाराच्या आत्महत्येने राज्य हादरलं आहे. पाहूया ते प्रकरण नेमकं काय आहे आणि आत्महत्या केलेले युवा कंत्राटदार नेमके कोण आहेत आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल नेमकं का उचललं. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी राज्य सरकारच्या जलजीवन योजनेतून कामं केली. हर्षल पाटील हा तरुण शासकीय कंत्राटदार होता. त्यानं अगोदर कोल्हापूर जिल्ह्यात विविध शासकीय कामं केली. कोल्हापुरात चांगली कामं केल्याच्या जोरावर त्याला सांगली जिल्ह्यातही सरकारी कामं मिळाली. गावातीलच जलजीवन मिशनचं काम त्यानं हाती घेतलं. त्याच्या कामामुळे इतर गावातील नागरिकांनी आणि ग्रामपंचायतींनी त्याच्या मार्फत कामे करण्याचा प्रशासनाकडे हट्ट केल्याची माहिती आहे. कोल्हापूर शहरातील कामं केल्यानंतर त्यानं तांदी येथील जलजीवनचं काम एका वर्षातच पूर्ण केलं होतं. त्यामुळे इतर ठिकाणचीही कामं त्याला मिळाली. शासनाकडून थकीत बिल निघत नसतानाही त्यानं उसनवारी करून काही ठिकाणची कामं मार्गी लावली. आपल्या नावाला बट्टा लागणार नाही असं काम त्यानं करून दाखवलं. पण साहित्य खरेदीसाठी त्याचा खर्च वाढला. हर्षल पाटील याचे शासनाकडे जवळपास 1,40 कोटींची देयकं प्रलंबित होती. पण वेळोवेळी मिळालेली कामाचं कंत्राट पूर्ण करण्यासाठी त्यानं सावकार व इतर आर्थिक लोकांकडून कर्ज घेतलं होतं. हे कर्ज जवळपास 65 लाखांचं झालं होतं. एकीकडे शासनाकडून देयकं थकवली जात होती तर दुसरीकडे पैशासाठी सावकार व इतर आर्थिक लोकांकडून तगादा सुरू होता. त्यामुळे हर्षद पाटील हे कंटाळले होते. एकीकडे सरकार पैसा देत नाही तर दुसरीकडे लोकही तगादा लावत आहेत. आता वडिलांना काय सांगू, तुम्हीही काही सांगू नका, पण कामाचा मोबदला मिळाला नाही, कर्ज फिटलं नाही तर मी आत्महत्या करेन, असं ते गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मित्रांना सांगत होते. आणि अखेर 1.5 कोटींची थकीत रक्कम न मिळाल्यानं युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी अखेर आत्महत्या केली. हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर आता एक धक्कादायक माहिती पुढे आली. राज्यामध्ये कंत्राटदारांची एकूण 90,000 कोटींची बिलं थकीत असल्याची माहितीही आता पुढे आली. यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्वाधिक सुमारे 46,000 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा केला जातोय. रस्ते, पूल, पाणी, शाळा व इमारती बांधकाम यासारख्या मूलभूत सेवांसाठी कामं पूर्ण करूनही पैसे अडकल्याची माहिती आता समोर आली. राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागत असल्यामुळे सरकारवर आर्थिक ताण वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर इतर विभागातील निधी वळवण्यात आल्याच्या तक्रारीही सातत्याने सुरू आहेत. त्याचबरोबर कंत्राटी बिलं काढण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडून टक्केवारी घेतली जात असल्याचाही आरोप सरकारी अधिकाऱ्यांवर केला जातोय. आता या गंभीर घटनेनंतर तरी प्रशासनाला आणि सरकारला जाग येते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.